दरवर्षी नक्षीकाम करतोय, यंदा त्याच्यावरती नक्षीकाम करण्यासाठी मी भरपूर कन्फ्यूज होतो, करू की नको करू, करू की नको करू. पण तिची इच्छा आहे आईची. नमस्कार मंडळी, आजच्या भागामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. मंडळी, नवरात्रोत्सव सुरू झाला आहे आणि आपण या आधीच्या ब्लॉगमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी पाहायला गेलेलो, ते विरारमधल्या उंबरकोटमधल्या शिवशक्ती मित्रमंडळाची. तर तिथे आपण सर्व डेकोरेशनची कशी तयारी झाली ते पाहिले. आजच्या भागामध्ये आपण त्या मंडळाची जी आगमनाची मिरवणूक आहे ती पाहणार आहोत. पण त्या मिरवणुकीला जायच्या आधी, मिरवणुकीच्या आदल्या दिवशी तिथे काय काय तयारी झाली ते आधी आपण बघून घेऊया. चला. नमस्कार मंडळी, तर आपल्यासोबत आता शिवशक्ती मित्रमंडळातले महत्त्वाचा भाग म्हणजे महिला घटक म्हणजे महिला मंडळ आहे, ते लागले आहेत उद्याच्या आगमनाची तयारी करायला. तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी स्वतः हे सगळी तयारी करायला घेतलेली आहे. तर त्या आपण त्यांनाच विचारूया की ते नक्की काय काय करतायत. तर हे तुम्ही काय करताय आता सगळे? आम्ही देवीसाठी हार, शेला, त्याच्यानंतर तोरण, बॅकड्रॉप जे आपण देवी ठेवतो त्याच्या पाठी बनवण्यासाठी एक बॅकड्रॉप. त्याच्यात पण आमका उद्या नवीन कन्सेप्ट करणार आहे, केळीच्या पानं वापरून करणार आहोत. तर ते पण एक तुम्हाला काहीतरी नवीन बघायला मिळेल. यावेळेस आपला मराठमोळा म्हणजे आपण मुळातच मराठी आहोत, त्याच्यामुळे काहीतरी नवीन म्हणून सगळ्या बायकांना मी सांगितलेलं आहे का मराठवाडा असल्यामुळे आपण सगळ्यांनी मराठमोळ्या महिला व्हायच्या आहेत. आणि तेवढ्याच जोशात माझ्या सगळ्या सखी पण तेवढ्याच जोशात रेडी आहेत माझी साथ देण्यासाठी. वा, छान. हे जे गुलाबी आहे ते काय बनवले तुम्ही नक्की? हार तर वाटत नाहीये तो. हा, आता आपण हार नेहमीच आपण रोजच देवीला घालतो, तर काहीतरी नवीन म्हणून हातातला झेला आता नवीन आलेला आहे. तर आपण देवीला देण्याचा प्रयत्न केलेला आहे का देवीला पण एक ते नाविन्य यावं. तर हे नक्कीच हे मूर्तीवर बघायला उत्सुकता आमची वाढलेली आहे. तर आता आगमनाच्या वेळेला हे घातल्यानंतर कसं दिसते मूर्ती ते बघायची सगळ्यांना उत्सुकता असेल. तर आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. अरे हो, जाता जाता विचारतो, तुमचं कुंकुमार्चन काय आहे? मला तो कॉन्सेप्ट कळला नाही, तर जरा एकदा समजावून सांगाल तर बरं होईल. कुंकुमार्चन म्हणजे देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. तर आपण त्या दिवशी देवीला कुंकवाने अभिषेक घालतो. एरवी आपण दही, दूध ह्याच्याने देवांचा अभिषेक करतो, पण देवीला कुंकू चांगलंच आवडतं म्हणून आपण कुंकवाने देवीचा अभिषेक करणार आहे. तो पूर्णपणे मंत्रांच्या द्वारे केला जाणार आहे. त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा बायका खूप उत्सुकता आहे का त्यांना गेल्या वर्षी ते बघायला मिळालेलं, त्याच्यामुळे बऱ्याच बायकांनी मला विचारलं आहे की तुम्ही यावर्षी सुद्धा करणार आहात का म्हणून. तर ते कधी असणार आहे? 28 सप्टेंबरला रविवारी असणार आहे, ते 3:30 वाजता, दुपारी 3:30 वाजता. अरे वा. एक जाता आता एक प्रश्न विचारतो, हे सगळे फुलं, फ्लॉवर्स, हे सगळं हार वगैरे तुम्ही विकत सुद्धा आणू शकला असतात, पण हे तुम्ही स्वतः का बनवतायत? एक तो वेगळाच आनंद असतो जो देवीला सजवण्याचा असतो, तो आपण शब्दात नाही सांगू शकत. म्हणजे स्वतःच्या हातून बनवलेलं आणि विकत आणलेलं याच्यात खूप फरक असतो. आणि जो आपण आनंद लुटतो, सगळे एकत्र येऊन त्या गोष्टी करतो, गप्पा गोष्टी होतात, त्याच्यामुळे देवीचे पण गोष्टी होतात आणि वस्तूसुद्धा बनवून होतात देवीच्या. बरोबर बरोबर. आणि तुम्हाला एक जो आनंद आहे तो तुम्ही शब्दात सांगू शकणार नाही आहेत. तर आय होप बघणाऱ्यांना सगळ्यांना कळत असेल की आपण स्वतःहून जे काम करतोय त्यांनी ॲक्च्युली तिथे तोरण वगैरे पण बनवून ठेवलं आहे आणि आम्ही उशिरा आलो आहे हे सगळं बघण्यासाठी. तर भरपूर तास ते बसले आहेत इथे. आपण आता पुढच्या ठिकाणी जाऊया जिथे दुसरी कामं चालली. तर मंडळी, आता आपण दुसऱ्या स्टॉपला आलो आहे जिथे आता देवीचे जे दागिने आहेत ना ते स्वच्छ करायचे काम चालले आहेत. त्यांना चांगलं धुवून साफ करतायत या दोघी. तर तुम्ही याबद्दल माहिती सांगू शकाल की हे दागिने कधी कसे तुम्ही बनवले? कारण की एकदाच सगळे हे बनवलेले नसणार. हो नक्कीच. ॲक्च्युली एकदाच तर नाही बनवलेत, पण सर्व महिला मंडळ आता जसं की आपल्या मंडळाला 34 वर्ष झालेली आहेत, तर त्याप्रमाणे सगळ्या महिला मंडळातल्या बायकांनी थोडे पैसे जमा करून
किंवा कोणा भक्ताची जर इच्छा पूर्ण झालेली आहे तर त्यांनी त्याप्रमाणे देवीच्या चरणी अर्पण केलेले आहेत दागिने. खूप छान. आणि मग हे तुम्ही असे साठवून ठेवतात आणि मग उत्सवाच्या वेळेला बाहेर काढून ते स्वच्छ करून मग देवीला. आता हे बाकीची भांडी वगैरे पण आहेत देवाची, पण आता हे जे दागिने ते उद्या आगमन आहे म्हणून त्याची सगळी तयारी, बरोबर ना? हो, उद्या आगमन आहे त्यासाठी देवीला तिथून येतानाच आम्ही सजवून घेऊन येतो. तर हे असे छान दागिने देवीचे आम्ही हे करतो. म्हणजे वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळी तयारी चालू आहे, आपण पाहू शकतो. तर या घरामध्ये दागिन्याची तयारी चालली आहे. हा, आमच्या सोसायटीमध्ये सगळीकडे चालूच आहे. कुठे मुलांचं खाली छान फुलांच्यासाठी डेकोरेशन चालू आहे, महिला मंडळांचं हाफ. काही लहान मुलं आहेत ते आगमनासाठी काही करू शकतो का ते त्यांचं चालू आहे. खाली पुरुष मंडळी डेकोरेशनचं काम करत आहेत. असं काही ना काही आहे सगळ्यांच्या घरामध्ये काही ना काही काम चालू आहे. मस्त मस्त. अरे यातच खरी मजा आहे, काय म्हणतो. धन्यवाद आपल्याशी बोलल्याबद्दल. आता आपण पुढच्या स्टॉपला जाऊया. चला. आता मंडपाच्या समोर लाइटिंगचा असा मस्तपैकी व्यवस्था करण्यात आलेली आहे, जी उद्या आगमनाच्या वेळेला हे सगळं कामाचं आहे. तर मंडळी पाहिलं ना, किती गुण्यागोविंदाने सगळे एकत्र येऊन सगळी तयारी करतात आगमनाची. किती बरं वाटतं बघायला. तर आय होप तुम्हालाही आवडलं असेल. आणि आता आगमनाची लगबग सुरू झालेली आहे. आपण आता जातोय थेट मूर्तिकाराच्या घरी, म्हणजेच अक्षय निजाई यांच्या घरी. दिवस रात्र आपली कला ओतून शेवटच्या दिवशी मूर्तिकाराच्या घरी मूर्ती सुपूर्त करताना, मंडळाकडे मूर्ती सुपूर्त करताना जी काही लगबग होते आणि जी काय त्यांच्या मनाची घालमेल असते ती सगळी आपण जाऊन टिपणार आहोत. आणि तिथूनच आगमनाची मिरवणूक सुद्धा सुरू होणार आहे. तर म्हणजे मूर्ती आता रेडी झालेली आहे आणि मंगलमूर्तीचे हे सगळे आपले मूर्तिकारांची टीम रेडी आहे मूर्ती सोपवायला मंडळाकडे. तर अक्षय, काय वाटतं, कशी झाली मूर्ती? झाली, छान झाली. छान प्रकारे मूर्ती रेडी झालेली आहे. आता मंडळांवरती आहे काय रिस्पॉन्स देता येत ते. तुला हे बनवताना यावर्षी काय एक्सपिरियन्स आला, तो पण पटकन सांगशील तर होईल. एक्सपिरियन्स म्हणजे मँगो कलरचा जो ब्लाऊज घेतलाय, दरवर्षी नक्षीकाम करतोय. यंदा त्याच्यावरती नक्षीकाम करण्यासाठी मी भरपूर कन्फ्यूज होतो, करू की नको करू, करू की नको करू. पण तिची इच्छा आहे आईची की प्लेनच मला जायचं आहे ब्लाऊजने, तर प्लेनच ठेवलं. नाही, ब्लाऊज प्लेन जरी असला तरी साडीवरती भरपूर छान काम झालेलं आहे. आणि आता आपण सूर्यप्रकाशात ही पाहतोय, पण ॲक्च्युली जेव्हा आगमन सुरू होईल आणि जी बाहेर येईल मूर्ती, आता आपण बघतोय शेडमध्ये आहोत आपण, आणि नंतर जेव्हा विराजमान होईल आपल्या जागेवरती तेव्हा या लाईट्समध्ये खूप सुंदर दिसणार आहे. एकूणच तू जे काही काम केलं आहे रंगाचं ते, तर तुला त्याच्या शुभेच्छा. चला मग आता आपण आगमनाला सुरुवात करूया. अंबे माते की जय, एकविरा माते की जय, तुळजाभवानी माते की जय. त्यामुळे आता आपण आगाशीच्या टेंबीपाड्याजवळ जे शनी मंदिर आहे तिथे आलेलो आहोत. तिथे परंपरेनुसार या देवीची मूर्ती इथे आणून ठेवतात. इथे त्याची पहिलं पूजन होतं आणि मगच आगमन सोहळा सुरू होतो. तर त्याआधी इथे जे काल रात्री आपण पाहिलं की सगळ्या महिला मंडळांनी जी तयारी केलेली फुलांची वगैरे, तर ते आता देवीला घालायचं काम चालू आहे.
मंडळी, आजच्या भागात इतकंच. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत आंबे माते की जय.